पढ़ने के लिए लड़ना होगा, लड़ने के लिए पढ़ना होगा, पढ़ने के लिए लड़ना होगा। किताबें तो बहुत सी पढ़ी होगी तुमने, किताबें बहुत सी पढ़ी होगी तुमने। हक और अधिकार जानने के लिए संविधान पढ़ना होगा, संविधान पढ़ना होगा। मित्रांनो, माझे नाव रुद्र महेंद्र रामटेके आहे। मी इयत्ता 7व्या वर्गात शिकतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आदर्श रामटेके व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय उमाश्री रामटेके व सम्यक रामटेके व माझे गुरुजन वर्ग व माझे बालमित्रांनो, आज 26 नोव्हेंबर 2025 आज इथे आपण संविधान दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। मित्रांनो, ज्या बाबासाहेबांना शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्या बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्या पुस्तकावर आपला भारत देश चालतो, ते म्हणजे भारतीय संविधान। मित्रांनो, 26 नोव्हेंबर म्हणजे भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस। कारण याच दिवशी जो समाज जातीयतेच्या विळख्यात अडकलेला होता, अज्ञानाच्या अंधारात चितपट पडलेला होता, गुलामगिरीच्या बंधनात जखडलेला होता, त्या समाजातील अस्पृश्य म्हणून हिवला जात होता, त्या समाजातील एक व्यक्ती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे ठरले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्रीचा दिवस करून भारतीय राज्यघटना भारत देशाच्या स्वाधीन केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे सर्वांना समानतेचा हक्क मिळवून दिला। मतदानाचा हक्क, स्त्री पुरुष समानतेचा हक्क। मित्रांनो, भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। भारतीय राज्यघटने संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आले। भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच स्वातंत्र्य दिन साजरा केले होते, संविधान दिन साजरा केले होते। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत।